हॅलो फ्रेंड्स, धावपळीची जीवनशैली, पोषणाची कमतरता, प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांनी आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत. आणि हे पांढरे झालेले केस लपवण्यासाठी आपण काय करतो, मार्केटमध्ये केमिकल्स असलेले प्रोडक्ट केसांवर, त्याच केमिकलचा अतिवापराने आपले केस जास्त प्रमाणात पांढरे होतात. आणि पांढरे झालेले केस घेऊन आपण बाहेर जाऊ शकत नाही. तर अशा वेळेस अगदी पटकन केस काळे करण्यासाठी आज आपण रेमेडी पाहणार आहोत. आणि हे जे रेमेडी आहे, ह्या रेमेडीनं तुम्हाला नक्की खूप सुंदर असा रिझल्ट येणार आहे, कारण यामध्ये आपण नॅचरल असे घटक घातलेले आहेत. ह्या हेअर डायने केस लगेच काळे होतात. आता मेहंदी किंवा बाजारातून आणून डाय लावायची गरज नाही. आणि ती मेहंदी लावल्यानंतर केसांवरती तासनतास आपल्याला ते भिजवत ठेवावी लागते. त्यानंतर केसांवरती सुद्धा आपल्याला 1.5 ते 2 तास ठेवावी लागते. आणि नंतर आपल्या केसांवरती कलर येतो. तर इतका वेळ आपल्याकडे नसतो, आपल्याला पटकन बाहेर जायचं असतं. तर अशा वेळेस आपले केस केस काळे करण्यासाठी पटकन असा आज हा उपाय आपण पाहणार आहोत. तर नक्की ट्राय करा. तर केमिकल्स असलेले हेअर डाय किंवा हेअर कलर केसांसाठी खूप हानिकारक ठरू शकतात. त्यासाठी आपल्याला नॅचरल अशी हेअर डाय करून केसांवरती लावायची आहे. या रेमेडीमध्ये आपण किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही रेमेडी तयार केलेली आहे. आणि हे हेअर डाय आपल्या केसांना कोणतंही नुकसान होऊ देणार नाही आणि आपले केस अगदी काळेभोर होतात. आणि तुम्ही ही हेअर डाय केसांना लावून पावसामध्ये सुद्धा जाऊ शकता, कारण आपल्या केसांना एकदा हा कलर घट्ट बसला तर तो पाण्याने सुद्धा निघत नाही. इतकी सुंदर अशी ही रेमेडी आहे, तेव्हा नक्की ट्राय करा. या उपायाने आपले केस काळे तर होणारच आहेत, पण आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही. अगदी 4 ते 5 साहित्यामध्ये आज आपण ही रेमेडी तयार करणार आहोत. आणि ही रेमेडी करायला खूप जास्त वेळ लागणार नाही. अगदी पटकन ही रेमेडी तयार होते आणि आपले केससुद्धा अगदी पटकन काळे होतात. तेव्हा उशीर न करता आता आपण रेमेडीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई घ्यायची आहे. आणि आता हे जे आपण रेमेडी बनवणार आहोत, ही रेमेडी आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती तयार करायची आहे. तर लोखंडी कढई घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे मोहरी घालायची आहे. आता कोणतीही मोहरी इथं तुम्ही घेऊ शकता. ब्लॅक कलरची असेल तर घेऊ शकता किंवा ब्राऊन कलरची सुद्धा चालते. 2 चमचे आपल्याला मोहरी घ्यायची आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लवंग. तर इथं 5 ते 7 लवंग आपल्याला घ्यायचं आहे. खूप जास्त लवंग घ्यायचे नाही, कारण लवंगेमध्ये सुद्धा उष्णता जास्त असते. त्यामुळं आपल्या केसांचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपल्याला थोडीशीच लवंग इथं घ्यायची आहे. आता हे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे, ह्या प्रमाणानुसार तुम्ही सुद्धा ही रेमेडी ट्राय करा, म्हणजे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही. आता लवंग टाकल्यानंतर थोडंसं याला परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला इथं 2 बदाम घालायचे आहेत. बदामाचे असे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घालू शकता. आता हे मध्यम गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन एक घटक घालायचा आहे, आणि तो आहे कढीपत्ता. तर भरपूर असा कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता माझ्याजवळ जेवढा होता तेवढा मी इथं घातलेला आहे, पण तुमच्याकडे जर जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता. कढीपत्ता आपल्या केसांसाठी भोगुनी मानला जातो, कारण कढीपत्त्यामुळे आपले केस दाट होतात, काळे होतात आणि केस तुटायचे, गळायचे थांबतात. त्याचबरोबर केस लांबायला सुद्धा मदत होते. कढीपत्त्याचे भरपूर उपयोग आपल्या केसांसाठी आहेत. तर इथं भरपूर आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे. आणि आपल्याला मध्यम गॅसवरतीच हे छान भाजून घ्यायचं आहे. गॅस मोठा करून हे लवकर आपल्याला करपवून घ्यायचं नाही. तर मध्यम गॅसवरती जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ आपल्याला हे परतत राहायचं आहे. आणि थोडंसं याला ब्लॅक कलर होऊ द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता इथं मी एक कढीपत्ता थोडासा मी तोडून दाखवलेला आहे. तर आणखीन थोडासा ओलसर कढीपत्ता आहे. तर याची जी पानं आहेत, कढीपत्त्याची जी पानं आहेत, हे पानं अगदी सुकल्यासारखी अशी कडक व्हायला पाहिजेत. इथंपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. कढीपत्त्याच्या सततच्या वापरानं सुद्धा आपले केस लवकर काळे होण्यास मदत होते. तर कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, त्याचबरोबर प्रथिने असतात. आणि हे केस गळती कमी करण्यास सुद्धा मदत करतात, केसाची वाढ सुधारते, त्याचबरोबर केस मजबूत करायला सुद्धा मदत होते. कढीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर असतं. शरीरातील रक्ताची कमतरतासुद्धा दूर होते. तर कढीपत्त्यांच्या नियमित वापराने केसांची वाढ सुधारते, केसांना कंडिशनिंग करून नैसर्गिक चमक येते. त्यासाठी आपल्याला इथं कढीपत्त्याचा वापर करायचा. त्याचबरोबर लवंग केसासाठी खूप फायदेशीर मानली जाते, कारण त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल्सचे गुणधर्म असतात. त्यामुळे केस निरोगी आणि मजबूत राहतात. तसेच केस गळती कमी होते. लवंगीच्या तेलाने डोक्याला मालिश केल्यास डोळ्यातील रक्तप्रवाह सुद्धा सुधारतो.
केस गळती कमी करते, त्याचबरोबर केस मजबूत बनवते आणि टाळूच्या समस्यासुद्धा दूर होतात. केसाची वाढ सुधारते आणि केसांना चमक येते. त्यासाठी आपल्याला इथं लवंगाचा वापर करायचा आहे. आता हे सर्व साहित्य आपलं छान भाजून तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे. तर आता हे थोडंसं थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा याला बारीक करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये याला अगदी बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे. हे जे आज आपण उपाय पाहिलेला आहे, तर हा उपाय तुम्ही भरपूर प्रमाणात करून सुद्धा ठेवू शकता. कारण आपल्याला ऐन वेळेला जर आपल्याला केस काळे करायचे असतील तर उपाय तुम्ही करू शकता. आता हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे. तर त्या लोखंडी भांड्यामध्ये मी हे सर्व साहित्य गाळणीने गाळून घेणार आहे. म्हणजे यामधले जे कण आहेत हे आपल्या डोक्यामध्ये अडकू नयेत, चिटकून बसू नयेत, त्यासाठी आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे. मोहरीसुद्धा आपल्या केसांसाठी तितकीच फायदेशीर आहे. मोहरीने सुद्धा आपले केस लवकर काळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामध्ये आपण मेथी पावडरसुद्धा घालू शकता. मेथीने सुद्धा आपल्या केसांचा रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते. त्याचबरोबर केस गळती थांबते, त्याचबरोबर केस वाढण्यास मदत होते आणि मोहरीसुद्धा आपल्या केसांना तितकीच फायदेशीर आहे. तर इथं मोहरीचा वापर करून आज आपण हे हेअर डाय तयार केलेली आहे. आता काही जणांना मेहंदी केसांना लावणं आवडत नाही किंवा तासनतास मेहंदी केसांवरती ठेवणंसुद्धा आवडत नाही. तर अशा वेळेत पांढरे झालेले केस लपवण्यासाठी आपण असा नॅचरल उपाय घरच्या घरी करू शकतो. तर अशा पद्धतीनं छान आपल्याला हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि याची छान अशी स्मूथ पावडर तयार करायची आहे. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर तुम्ही कोणतंही तेल इथं घेऊ शकता. आल्मंड ऑइल असेल तर उत्तमच आहे, कारण ते बदामापासून तयार झालेलं आहे आणि ते तेल आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकतं. तुमच्याकडे आल्मंड ऑइल नसेल तर तुम्ही खोबरेल तेलसुद्धा इथं घेऊ शकता. शक्यतो आपल्याला इथं आल्मंड ऑइल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या पावडरमध्ये घालायचं आहे आणि छान याचं ब्लॅक असं तेल तयार करायचं आहे. आता हे जे तयार झालेली डाय आहे, ही डाय आपल्या केसांना इतकी घट्ट बसते की ती पाणी घालून आपण पाण्याने धुवून काढली तरीसुद्धा निघत नाही, इतकी घट्ट आपल्या केसांवरती बसते. तर तुम्ही ही डाय लावून बाहेर जाऊ शकता किंवा कोणत्या फंक्शनला, पार्टीला जाऊ शकता किंवा मग पावसामध्ये सुद्धा तुम्ही ही डाय लावून जाऊ शकता. तर या डायवरती कोणताही पाण्याने परिणाम होत नाही. ही डाय केसांवरती लावल्यानंतर केस आपले अतिशय सुंदर दिसतात, त्याचबरोबर नॅचरल केस दिसतात. आपले केस पांढरे झालेले आहेत आणि आपण वरती डाय लावलेली आहे हे सुद्धा कुणाला ओळखू येणार नाही. इतकी सुंदर अशी ही डाय आहे, तेव्हा नक्की ट्राय करा. आता ही डाय केसांवरती कशी लावायची हे सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, केस स्वच्छ शॅम्पूने धुवून घ्यायचं आहे आणि जिथं पांढरे झालेले केस आहेत त्या ठिकाणी ही डाय लावायची आहे. संपूर्ण केसांवरती लावायची असेल तर लावू शकता, पण शक्यतो जिथं पांढरे झालेले केस आहेत त्या ठिकाणी आपल्याला ही डाय लावायची आहे. केस छान विंचरून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ही डाय रात्रभर ठेवू शकता किंवा 1 तास 1.5 तासांनी केस तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता. हा उपाय आपल्याला महिन्यातून एकदा करायचा आहे आणि हळूहळू आपले पांढरे झालेले केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास आपल्याला मदत होणार आहे. तर ही डाय लावल्यानंतर लगेच आपल्याला शॅम्पू करायचा नाही, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला केसांना शॅम्पू करायचा आहे. तर आजची ही रेमेडी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून वॉच करतायत. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.